मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण मटणाचा दुसरा प्रकार बघणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. व्यवस्थित स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे 2-3 वेळा. त्याच्यामध्ये मी अगोदर त्याला हळद लावून ठेवते. ते मी 1 चम्मच हळद वापरलेली आहे ह्या चम्मचच्या मापाने. आणि हे हळद लावून मी त्याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देणार आहे मिक्स करून. इथे मी एक अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे. ते मी इथे खवून घेतलेला आहे नारळ ते, आणि कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे. ते आपण भाजून घेणार आहोत आणि ह्याची पेस्ट बनवणार आहोत. आणि इथे मी लसूण घेतलेला आहे, तो सोलून घ्यायचा आहे. आणि कोथिंबरी 1 ते 1.5 इंच असं आलं आणि 4 ते 5 हिरवी मिरची. हिरवी मिरची ही खूप तिखट आहे, खूप स्पायसी आहे. तर ही मिरचीची क्वांटिटी तुम्ही कमी करू शकता. 1 किंवा 2 वापरलीत तरी चालेल. आम्हाला जास्त लागते म्हणून मी 4 ते 5 घेतलेले आहेत. शिवाय ह्या मिरचीच्या जागी तुम्ही पोपटी कलरची मिरची आहे ती जरा कमी तिखटाची मिरची वापरलीत तरी चालेल. याची पेस्ट बनवून घ्यायची. आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, ओलं खोबरं आणि कांदा भाजून त्याची पेस्ट तयार करून घ्या. इथे आपण मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण सगळ्याची पेस्ट तयार करून घेतो. लागल्यास त्याच्यात थोडंसं पाणी वापरायचं, बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. इथे आपण कांदा आणि खोबरा भाजून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी ओला खोबरं वापरलेलं आहे. इथे सुकं खोबरं वापरलं तरी चालेल. आपण ह्या दोन्ही पेस्ट तयार करून घेऊया. थोडंसं पाणी वापरून एकदम बारीक पेस्ट तयार करू. इथे आपल्या पेस्ट तयार करून झालेल्या आहेत दोन्हीही. आता आपण जे मटण आपण हळद लावून मिक्स करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी 1 पळी म्हणजे छोटे 2 चम्मच असे पेस्ट लावून घेते. त्यातच मी काही मसाले वापरते. मसाल्यांमध्ये आपण हळद लावलेलीच आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच असा गरम मसाला वापरते, गरम मसाला पावडर. इथे मी आगरी मसाला वापरणार आहे. 2 मोठे चम्मच, 2 ते 2.5 मोठे चम्मच आगरी मसाला वापरते, कारण की आपण हे मटण 1 किलो घेतलेलं आहे. हे व्यवस्थित असे मिक्स करून लावून घ्यायचे. इथे मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 मोठे चम्मच तेल टाकते. 2 ते 3 चम्मच तेल टाकायचे. इथे मी खडा मसाला सुद्धा घेतलेला आहे. तेजपत्ता म्हणजे मसाल्याची पानं. इथे मी 1 स्टार फूल घेतलेला आहे. 1 ते 1.5 इंचाचं लवंग दालचिनी घेतलेली आहे. 7 ते 8 काळी मिरी, 4-5 दालचिनी. इथे मी पाव चम्मच हिंग घेतलेला आहे, अगदीच किंचित. त्याच्यानंतर 3 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. हे आपण चांगले व्यवस्थित भाजून घेऊया. मैत्रिणींनो, मागे आपण एकदा मटण बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी खडा मसाला वापरला नव्हता. ह्याच्यामध्ये मी खडा मसाला वापरलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जी मी पेस्ट वापरलेली आहे नारळाची, ती ओल्या नारळाची वापरलेली आहे. आता नेक्स्ट टाइम आपण पुन्हा एकदा किसलेल्या खोबऱ्याचं मी सुकं मटण दाखवणार आहे. आता हे आपण 10 मिनिटं वाफवू. बघूया कांदा किती शिजला. फार नाही, थोडंसं वाफलेलं आहे. आपण त्याच्यामध्येच मटण टाकूया.
कांद्यामध्ये शिजवून घेऊया. छान सुगंध सुटलेला आहे. आपण त्याच्यामध्ये खडा मसाला वापरलेला आहे त्याचा. हे आपण कांद्यात छान वाफवून घेऊया आणि मधून मधून मिक्स करत राहूया. बघूया मटण किती शिजलं आहे. हे जरी नॉनस्टिकचं भांडं असेल तरी त्याचं हे झाकण आहे, पण मला त्याच्यावरती झाकण ठेवून त्या झाकणामध्ये पाणी ठेवूनच शिजवायची सवय असल्यामुळे मी त्याच्यावरती ताट ठेवलेलं आहे आणि त्या ताटामध्ये पाणी घालून शिजवते. कारण की त्याच्यामध्ये जे कांदा वापरलेला आहे त्या कांद्याचा पूर्णपणे पाणी होऊन जातो. असंच जर शिजवलं तर त्याचं पाणी होत नाही आहे आणि खाली करपून पण जातो. म्हणून मला वरती पाणी ठेवावं लागतो. तुम्ही ज्या पद्धतीने शिजवता त्या पद्धतीने तुम्ही शिजवू शकता. आता बघा त्याचा कांदा पूर्ण अशी विरघळायला आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी न वापरता कांद्यामध्येच शिजवलेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी शिजलेलं आहे. हे हड्डीच्या आतपर्यंत छान असं शिजलेलं आहे. आता हे जवळजवळ आपण 20 ते 25 मिनटं शिजवून घेतलं. त्याच्या आधीसुद्धा आपण 10 मिनटं शिजवलेलं आहे. 30-35 मिनटं शिजवून झाले. हे मटण शिजण्यासाठी शक्यतो 50 ते 55 मिनटं तरी लागतात. पुन्हा आपण त्याला अजून 5-10 मिनटं शिजवून घेऊया आणि 5-10 मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत, म्हणजेच कांदा खोबऱ्याची पेस्ट. बघूया 5 मिनटं झालेली आहेत. छान शिजलंय. कांदा सुद्धा खूप चांगला स्मॅश झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत, जी आपण बनवलेली आहे. त्याच्यामध्ये अजून एक सांगते मी की जर आपण कांदा आणि खोबरा हा जास्त प्रमाणात काळा केला भाजताना तर पेस्ट ही खूप काळी होते आणि चिकन मटनचा कलरही बदलतो. तर तुमच्यावरती डिपेंड आहे किती काळं करायचं ते. टेस्टी तर लागतोच, एवढं हे नाही, चांगली टेस्ट लागते ही सुद्धा, पण मी जास्त काळं नाही करत. एवढं आपण टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकते, चवीप्रमाणे मीठ. छान असं आता ढवळून घेते. आता मला ह्याच्यावरती पाणी ठेवायची आवश्यकता नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याचं जे झाकण आहे ते झाकण ठेवून व्यवस्थित झाकून घेते. त्याच्यामध्ये आपण जे झाकण ठेवलेलं पाणी होतं ते गरम पाणी आहे, अगदी थोडं आहे, अर्ध्या कपापेक्षा कमी. ते पण मी टाकले. मीठही टाकून झालेलं आहे. आता हे आपण 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेलं जी पेस्ट आहे नारळ आणि कांद्याची ती मसाल्यांमध्ये छान मिक्स होईल, एकजीव होईल आणि आपलं मटण छान. बघूया आपलं मटण शिजलंय का. छान सुकलेलं आहे, मस्त सुकं झालंय आणि छान शिजलेलं आहे. मी आता गॅस बंद करते. आणि हे खाली उतरून चटणीनं सुकं मटण आपलं छान तयार झालेलं आहे. त्याला मी कोथिंबीरीने गार्निश करते. हे सुकं मटण आपण जेवणाबरोबर दुपारी लंचमध्ये किंवा रात्री डिनरमध्ये घेऊ शकतो. मटणची रेसिपी तयार करण्यासाठी जवळजवळ 50 ते 55 मिनटं लागतात.
आणि आपली 50 मिनिटांमध्ये ती तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपी खाली नक्की लाईक करा. आगरी पद्धतीची ही रेसिपी आपण तयार केलेली आहे. ह्याच्या पुढे सुद्धा आपण अशा रेसिपी तयार करणार आहोत. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि आणखी काही रेसिपी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.